मुंबईपासून अगदी जवळ, पण इथे आल्यानंतर असं वाटतं जणू आपण मुंबईमध्ये नाहीच. गोराईच्या या रस्त्यावरून पुढे जाताना शहराचा आवाज हळूहळू मागे पडतो. समोर दिसणारी काही छोटी घरं, जंगलात फिरणाऱ्या शेळ्या आणि याच हिरवाईच्या कुशीत दडलेली आहे भगवान शिवांची एक भव्य मूर्ती. पण या मूर्तीपेक्षाही सुंदर आहे इथलं शांत, साधं आणि निसर्गाच्या अगदी जवळचं जीवन. चला, आज तुम्हाला याच अनोख्या ठिकाणी घेऊन जातो. घरांच्या आसपासच शेळ्यांचा हा छोटासा संसार, जंगलाच्या कुशीत त्यांच्यासाठी केलेली ही जागा, शहरातल्या आपल्या रोजच्या धावपळीपेक्षा हे जगणं किती वेगळं आहे ना. या रस्त्याच्या आसपास आजही काही कुटुंबांचं जीवन या निसर्गाशी जोडलेलं आहे. साधी घरं, साधं जगणं, पण या साधेपणात एक वेगळीच शांतता जाणवते. गोराई रोड मुंबईच्या गर्दीपासून फारसा दूर नाही, पण या रस्त्यावरून थोडं पुढे गेलं की वातावरणच बदलायला लागतं. मोठमोठ्या इमारती मागे पडतात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसू लागतो निसर्ग. निसर्गाच्या या शांत कुशीत महादेवाचं दर्शन घेताना मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. आणि या छोट्याशा वस्तीमधून पुढे गेल्यावर अचानक नजरेसमोर येतं काहीतरी भव्य, भगवान शिवांची ही विशाल मूर्ती. आजूबाजूला पसरलेली हिरवाई, झाडांमधून येणारा वारा आणि त्याच्या मध्यभागी ध्यानस्थ शिवांची ही भव्य प्रतिमा. आजूबाजूला नजर टाकली की प्रत्येक दिशेला हिरवळ आणि त्या हिरवाईमध्ये ही शिवमूर्ती आणखीच उठून दिसते.
काही ठिकाणं आपण फक्त पाहतो, पण काही ठिकाणं मनात शांतता सोडून जातात. आणि याच परिसरात भेटतात या गोमाता. आजूबाजूचा सुंदर निसर्ग हे सगळं या ठिकाणाची शांतता अजून वाढवतात. पण माझा प्रवास इथेच थांबला नाही. शिवमूर्तीचं दर्शन घेतल्यावर पुन्हा एकदा जंगलाची वाट सुरू झाली. आणि या जंगलाच्या आत अजूनही काही घरं या निसर्गाच्या सानिध्यात आपलं छोटंसं जग उभं करून आहेत. शहरात आपण घराच्या 4 भिंतींमध्ये सुरक्षित जगतो, पण इथे घराच्या दाराबाहेरच जंगल आहे, झाडं आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत आणि निसर्गच जणू त्यांच्या आयुष्याचं एक भाग आहे. कदाचित म्हणूनच या ठिकाणी आल्यानंतर मनाला वेगळीच शांतता मिळते. गोराईपासून फार दूर न जाता आज मला एक असं जग पाहायला मिळालं जिथे निसर्ग अजूनही लोकांच्या आयुष्याचा एक भाग आहे. शहरात आपण शांतता शोधण्यासाठी कितीतरी दूर जातो, पण इथे शांतता प्रत्येक झाडाच्या पानात जाणवते. वाऱ्याची प्रत्येक झुळूक काहीतरी सांगून जाते आणि हा निसर्ग नकळत मनावरचं सगळं ओझं हलकं करून जातो. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी अमोल व्हिज्युअल्स सोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि हर हर महादेव.